सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, जेवढी पण मुलं MHCET 2025च्या एक्झामला अपियर करणार आहेत, तर त्या मुलांसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट ह्याकडे आलेली आहे. CETसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस ह्यातच सुरू झालेली आहे. यास तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस करू शकता. आता CETसाठी ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि काय काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे, तर हे सगळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला यायचं CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इकडे तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल, CET एक्झामिनेशन पोर्टल. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा ऑप्शन आहे, तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होईल. आता ह्या इकडे तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन बघायला मिळतंय. न्यू युजर ह्याच्या खाली तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला काय काय तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आहेत आणि हे डिटेल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जे तुम्ही डिटेल्स ह्याकडे फिलअप कराल तेच तुमचे डिटेल्स पुढे कन्सिडर होणार आहेत. आणि जर ह्याच्यामध्ये तुम्ही काही मिस्टेक केली तर तुम्ही ते पुढे करेक्ट नाही करू शकत. तर जे पण तुम्ही डिटेल्स फिलअप कराल तर एकदम तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकदम करेक्ट वेमध्ये तुम्हाला फिलअप करायचे आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला काय विचारलं आहे, तुमचं फर्स्ट नेम अँड तुमचं मिडल नेम. तुमचा फर्स्ट नेम काय आहे आणि तुमचं फादर्स नेम काय आहे. फादर्स नेम म्हणजेच तुमचं मिडल नेम काय आहे, तर ते तुम्हाला इकडे फिलअप करायचं आहे. इकडे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे, ॲज पर SSC और HSC मार्कशीट. जसं तुमच्या 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव दिलेलं असेल तर त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे नाव एंटर करायचं आहे. आता काही मुलांच्या 10वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव इनकरेक्ट असेल, तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की जे पण तुमचं करेक्ट नेम आहे तर तेच तुम्ही ह्याकडे फिलअप करा. नंतर खाली तुम्हाला विचारलं आहे तुमचा लास्ट नेम. लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम काय आहे. ब्रॅकेटमध्ये परत तुम्हाला तेच दिलं आहे, जसं तुमच्या 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर असेल तर त्याप्रमाणे तुमचं सरनेम तुम्हाला एंटर करायचं आहे. तर जे पण तुमचे करेक्ट स्पेलिंग असेल तर ते तुम्हाला इकडे एंटर करायचे आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID इकडे एंटर करायचा आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की हा जो ईमेल ID आहे हा तुमचा व्हॅलिड असला पाहिजे आणि हा व्हॅलिड राहायला पाहिजे. जो पण तुमचा ईमेल IDचा पासवर्ड वगैरे असेल तर हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कारण की ह्याच्या पुढे जो पण तुम्ही ते ईमेल ID तुम्ही एंटर कराल तर त्याच ईमेल IDवर तुम्हाला काय काय नोटिफिकेशन्स येतील. तुम्हाला CET सेलकडनं काय काय तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड केले जातील. तर जो पण तुम्ही ईमेल ID प्रोव्हाइड कराल तर तो तुमचा ईमेल ID व्हॅलिड असला पाहिजे. त्याच्या खाली तुम्हाला पासवर्ड विचारलेला आहे. तर हा जो पासवर्ड आहे हा तुम्हाला जनरेट करायचा आहे आणि स्ट्रॉंग पासवर्ड जनरेट करा. कुठलाही असं म्हणजे नॉर्मल सिम्पल पासवर्ड ठेवू नका, त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स असले पाहिजेत. जसं तुम्हाला इकडे इन्स्ट्रक्शन दिलेली आहे तर तुम्ही ती इन्स्ट्रक्शन वाचा की तुम्हाला @ किंवा ब्रॅकेट किंवा कुठलेही असं स्पेशल कॅरेक्टर असेल तर ते तुम्हाला यूज करायचं आहे तुमच्या पासवर्डमध्ये आणि तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड जनरेट करायचं आहे. परत जो तुम्ही पासवर्ड इथे एंटर कराल तर तो तुम्हाला खाली पासवर्ड रिपीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला एंटर करायचे. तुमची डेट ऑफ बर्थ ही तुमची करेक्ट असली पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही CETच्या एक्झामला जाता तर त्यावेळी CETच्या एक्झामवर तिकडे जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर बसता तर तिकडे तुम्हाला पासवर्ड एंटर करावा लागतो. तुमचा पासवर्ड असतो तुमची बर्थ डेट. तर त्यामुळे आत्ता जर तुम्ही बर्थ डेट तुमची करेक्ट एंटर केली तर तुम्हाला पुढे काय प्रॉब्लेम होणार नाही. तर त्यामुळे जे पण तुमची करेक्ट बर्थ डेट आहे तर तेच तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन बघायला मिळेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता फटाफट मी हे सगळे डिटेल्स फिलअप करून घेतो आणि तुम्हाला पुढे काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. आता एकदा तुम्ही सगळे डिटेल्स फिलअप केल्यानंतर तुम्ही रजिस्टरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा मेसेज बघायला मिळेल. इकडे तुम्हाला काय दिलं आहे, ईमेल व्हेरिफिकेशन. आता जो पण ईमेल ID तुम्ही एंटर केला असेल तर त्या ईमेल IDवर एक व्हेरिफिकेशन मेल सेंड केलेला असेल. जसं की मी इकडे तुम्हाला दाखवतो, असा एक मला मेल आलेला आहे CET सेलकडनं. इकडे मला व्हेरिफिकेशन मेल आला आहे. तर इकडे तुम्हाला व्हेरीफाय ईमेल तर हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक असा मेसेज येईल की तुम्हाला कन्फर्म करायचं आहे का तुमची व्हॅलिडिटी. ते क्लिक हिअर टू प्रोसीड, तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला एक असा मेसेज येईल की युअर ईमेल ॲड्रेस हॅज बीन व्हेरीफाईड, म्हणजे तुमचा ईमेल व्हेरीफाय झालेला आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला त्या लॉगिन पेजवर यायचं आहे. इकडे तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल वन्स द ईमेल इज व्हेरीफाईड प्लीज क्लिक हिअर टू रिलॉगिन. म्हणजे ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर इकडे तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल क्लिक हिअर म्हणून, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर जो पण तुम्ही ईमेल ID एंटर केला होता आणि जो पण तुम्ही पासवर्ड एंटर केला होता तर तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये तो एंटर करायचा आहे आणि तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. आता साइन इन केल्यानंतर इकडे तुम्हाला सगळं पर्सनल डिटेल्स फिलअप करावे लागतील. पर्सनल डिटेल्स काय काय फिलअप करायला लागतील तर ते तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिले इकडे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. जो पण मोबाईल नंबर तुमचा आत्ता ॲक्टिव्ह आहे तर तो तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर फादर्स नेम, फक्त पहिलं नाव, फादर्सचं जे पण काही पहिलं नाव असेल तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मदर्स नेम एंटर करायचं आहे. परत तुम्हाला फर्स्ट नेमच तुम्हाला एंटर करायचं आहे. तुमचे जेंडर काय आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी ते मेल सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारलं आहे की रिलिजन, तुम्ही कुठल्या रिलिजनमध्ये बिलॉंग करता. इकडे प्रत्येक रिलिजन दिलेलं आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख आणि इतर काय काय रिलिजन्स दिलेले आहेत. तर जे पण तुमचे रिलिजन असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिजन विचारलं आहे,
कुठल्या रिजनमध्ये तुम्ही बिलॉंग करता, रुरल और अर्बन दोघांपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमची मदर टंग कोणती आहे, जे पण तुमची मदर टंग असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जशी माझी मदर टंग मराठी आहे ते तुम्ही मराठी सिलेक्ट करतोय. जर तुमची हिंदी असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्या खाली तुम्ही विचारलं आहे ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे. आता ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला कुठे कळेल, जे पण तुमचे इन्कम सर्टिफिकेट असेल तर त्यावर तुम्हाला तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम मेन्शन करून दिलेली असेल. इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या पॅरेंट्सचं रिक्वायर्ड असणार आहे, कारण की तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम येते ना, तर त्यामुळे तुमचं पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट हे इकडे रिक्वायर्ड असेल. तर जे पण इन्कम त्याच्यावरती मेन्शन केलेले असेल तर ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला इथे रेंज दिलेली असेल, जसं की मी इकडे रेंज सिलेक्ट करतोय 50,000 to 1 lakh. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं मॅरिड स्टेटस, तुम्ही मॅरिड आहात का, मॅरिड और अनमॅरिड, तर दोघांपैकी एक इकडे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आय नो मोस्ट ऑफ दी मुलं अनमॅरिड आहेत, तर इकडे तुम्हाला अनमॅरिडवर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारलं परमनंट ॲड्रेस, तुमचा परमनंट ॲड्रेस कोणता आहे. ॲड्रेस लाईन 1 अँड ॲड्रेस लाईन 2 हे तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करायची आहे. जिथे तुम्हाला वरती रेड स्टार दिलेला आहे ना, इकडे मी हायलाईट केलं बघा, वरती तुम्हाला रेड स्टार दिलेला आहे, तर तो जे पण इथे दिलेला असेल तर हे तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करावंच लागणार आहे. जर तुम्ही हे कॉलम फिलअप नाही केलं तर तुम्ही पुढे प्रोसीड नाही करू शकत. तर ॲड्रेस लाईन 1 अँड ॲड्रेस लाईन 2 हे तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करायचं आहे. ॲड्रेस लाईन 3 नाही फिलअप केली तरी पण चालेल. जर तुमचा ॲड्रेस खूप मोठा असेल तर तुम्ही मोठा ॲड्रेस 3 लाईनीमध्ये फिलअप करू शकता. त्याच्यानंतर स्टेट, तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग करता. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये बिलॉंग करत असाल तिकडे तुम्हाला महाराष्ट्राचं ऑप्शन दिलेलं असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही बिलॉंग करता तर तुमचं डिस्ट्रिक्ट पण इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी इथे माझं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतोय रायगड. तुम्ही ज्या पण डिस्ट्रिक्टमध्ये बिलॉंग करत असाल तर ते तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या तालुक्यामध्ये बिलॉंग करता तर तिकडे तुम्हाला तालुका पण सिलेक्ट करायचा आहे. कुठल्या विलेजमध्ये तुम्ही बिलॉंग करता तर इकडे तुम्हाला विलेज पण सिलेक्ट करायचं आहे. जे पण तुमचं विलेज असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी ते हे सिलेक्ट करून ठेवतो आहे. त्याच्यानंतर तुमचा पिनकोड काय आहे, तुमच्या रिजनचा जो पण काय पिनकोड असेल तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. STD कोड एंटर केला नाही केला तरी पण चालेल, तो रिक्वायर्ड नाही आहे. त्याच्यानंतर फोन नंबर, तुमचा फोन नंबर कोणता आहे तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. एकदा हे सगळं तुम्ही एंटर करून झाल्यानंतर इकडे तुम्हाला सेम ॲज परमनंट ॲड्रेस, तर हा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. इकडे तुम्ही टिक मार्क करू शकता. टिक मार्क करू शकता म्हणजे काय, जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा तुमचा सेम असेल, म्हणजे तुमचा कुठला दुसरा ॲड्रेस नसेल, तर सिम्पली हा ॲड्रेस फिलअप करून झाल्यानंतर तुम्ही हे ऑप्शनवर टिक करू शकता. यावर टिक केल्यानंतर जे पण तुम्ही वरती फिलअप कराल तेच तुमचं ऑलरेडी खाली पेस्ट होऊन येईल. म्हणजे तुम्हाला हा कॉलम परत तुम्हाला फिलअप नाही करावा लागणार. जे तुम्ही वरती फिल केलेलं असेल तेच तुम्हाला सगळं खाली फिलअप होऊन येईल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारले अदर डिटेल्स, काय काय डिटेल्स विचारले आहेत. आर यू डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे डोमिसाईल आहात का, म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे का, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्र स्टेटचं बिलॉंग करतं का, येस ऑर नो. जर तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तर तुम्ही येस करू शकता. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून असाल, म्हणजे कुठल्या इतर स्टेटमध्ये तुम्ही CETची एक्झाम देणार असाल तर तुम्ही ते नो करून तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. तर मी ते येस करतोय. त्याच्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का, येस ऑर नो. जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर येस करू शकता. येस केल्यानंतर खाली तुम्हाला अजून ऑप्शन विचारले जातील की तुमची नक्की लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोणती आहे, गुजराती, हिंदी, कन्नडा असे काय काय वेगवेगळे तुम्हाला मायनॉरिटीज बघायला मिळतील. जर तुम्ही कुठल्या रिलिजियस मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर इकडे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. रिलिजियस मायनॉरिटी लाईक बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम आणि इतर काय काय मायनॉरिटी आहे तर ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता जसं मी कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग नाही करत तर सिम्पली मी ते नो करतोय. नो केल्यानंतर तुम्हाला कुठलाही दुसरा अजून ऑप्शन विचारले नाही जाणार. नंतर आर यू PWD कॅन्डिडेट, म्हणजे तुम्ही फिजिकली डिसेबल आहात का, पर्सन विथ डिसेबिलिटी, तर तुम्ही PWD कॅन्डिडेट आहात का, येस ऑर नो. येस असेल तर तुम्हाला अजून काय काय डिटेल्स फिलअप करावे लागतील की नक्की तुमची कुठल्या टाईपची डिसेबिलिटी आहे तर हे तुम्हाला फिलअप करावं लागेल. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट नसाल तर सिम्पली तुम्हाला इथे नो करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट SSC इक्विव्हॅलंट इयर, म्हणजे तुम्ही कुठल्या इयरमध्ये तुमची 10वीची एक्झाम पास झालेला आहात तिकडे तुम्ही इयर सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इकडे 2023 सिलेक्ट करतो आहे. सेकंड आहे टोटल पर्सेंटेज तुमचे किती आले तर ते तुम्हाला पर्सेंटेज एंटर करायचे आहेत. तुम्हाला 10वीमध्ये जेवढे पण पर्सेंटेज मिळालेले असतील तर ते तुम्हाला एंटर करायचे आहेत. त्याच्यानंतर सिलेक्ट बोर्ड, तुम्ही कुठल्या बोर्डमध्ये SSCची एक्झाम पास झाल्यात, 10वीची एक्झाम कुठल्या बोर्डमधून पास झाल्यात, तर मोस्ट ऑफ दी मुलं महाराष्ट्र बोर्डमधूनच पास झालेले असेल, HSC बोर्ड, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही CBSE बोर्डमधून पास झालेला असाल तिकडे तुम्हाला तो पण ऑप्शन दिलेला आहे. तर इथे मी महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट SSC स्कूल स्टेट, तुम्ही कुठल्या स्टेटमधनं होतात 10वीला, म्हणजे 10वीला तुमची शाळा कुठल्या स्टेटमध्ये होती तर ते तुम्हाला स्टेट इथे एंटर करायचं आहे. तिथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. नंतर इथे दिलेलं आहे आर यू अपिअरिंग और अपियर 12th HSC एक्झाम और डिप्लोमा एक्झाम इन 2025, म्हणजे तुम्ही 12वीची एक्झाम आता 2025मध्ये देत आहात का की तुम्ही 12वीची एक्झाम आधीच दिली होती. आता जर तुम्ही ड्रॉपर स्टुडंट असाल तर तुम्हाला ह्या इकडे नोवर सिलेक्ट करायचं आहे.
नोवर सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला 12वीचे डिटेल्स विचारले जातील, तर ते तुम्हाला फिलअप करायचे आहेत. आणि जर तुम्ही तुमची 12वीची एक्झाम आता 2025मध्ये देत असाल तर तुम्हाला ह्या इकडे येस म्हणून सिलेक्ट करायचं आहे. आता हे सगळं तुम्ही सिलेक्ट करून झाल्यानंतर इकडे तुम्हाला सेव्ह चेंजेसचा एक ऑप्शन बघायला मिळेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. आता इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला एक असा इंटरफेस बघायला मिळेल. आता ह्या इकडे वरती तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे CET रजिस्ट्रेशन, रजिस्टर नाऊ, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर वरतीच तुम्हाला दिलेलं आहे MHCET 2025 आणि ब्ल्यूमध्ये तुम्हाला काय दिलं आहे रजिस्ट्रेशन विल स्टार्ट सून. म्हणजे इथपर्यंत फक्त स्टेप नंबर 1चंच तुमचं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. स्टेप नंबर 2 अजून तुमची सुरू झालेली नाही आहे. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुमचे डिटेल्स तुम्हाला कसे फिलअप करायचे आहेत. आत्तापर्यंत जेवढी पण मी तुम्हाला प्रोसेस सांगितली आहे ही तुमची फक्त स्टेप नंबर 1 होती. स्टेप नंबर 2 अजून सुरू नाही झाली आहे. जेव्हा पण स्टेप नंबर 2 सुरू होईल मी तुम्हाला परत एक व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला नोटिफाय करेन की नक्की तुम्हाला स्टेप नंबर 2 कशी कंप्लीट करायची आहे. आत्तापुरती जे पण मी तुम्हाला स्टेप्स सांगितलेले आहेत तर हे सगळे तुम्ही फॉलो करा. आणि जसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करायला सांगितली आहे एकदम तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे, त्याच्यामध्ये अजिबात काही मिस्टेक नाही करायची आहे. ठीक आहे. सो गाइज आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली काही मेसेज करायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.